इडल्या म्हणा उत्तप्पे खूप छान फुगतात. थांबले तर उशीर काम नाही जेवण केलं तुमची वाट बघत थांबले. काय झालं कधी येणार मग? बस दुकानात जाई समजत नाही काय नाही. पण हे किराणा मला रिलेटेड पार्सल नाही. एक फटकाच खातो तो आता बघतो. पण इथं तयार झालेला आहे की मला चपाती खाते गरम गरम 800 ग्रॅम. अच्छा एवढं तूप निघालेलं आहे आणि वास सुद्धा छान येते खमंग खाताना. उद्यापासून मला वाटतं लवकर यावं लागेल 7:30 वाजता. लो बेटा मेरी तरफ से तुमको शुभकामनाएं. आज प्रेजेंटेशन है ना? काय आहे ते तर दर आठवड्याला असणार आहे. हां 4 दिवस रात्रंदिवस जागलेला आहे. इसलिए मैंने ऑल द बेस्ट बोल दिया. हार्दिक शुभकामनाएं आपको. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आता आणि मी भाजी काढून ठेवत आहे. ही वाटाण्याची चटणी मी दादूच्या डब्यासाठी बनवलेली आणि फोडणीने रात्रीची तुळ्याचं लोणी आणलेलं आणि त्या लोण्यापासून एवढं तूप निघालेलं आहे. तुपाचा वास घेते बघू कसा आहे. हा वास तर छान येतोय ओरिजिनल तुपासारखा. पण मला वाटतं हे जर्सी गाईच्या लोण्यापासून बनलेलं तूप आहे हे. कारण देशी गाईचं लोणी खूप महाग असतं. तसं तर फोंडेजी कसं किलो आणलेलं? 610 रुपये किलो चित्रेचं लोणी आणलेलं फोंडेजीनी आणि त्याच्यापासून एवढं तूप निघालेलं आहे. 1 किलो लोण्यापासून मला वाटतं 3 पावशर तूप असेल हे. पण 800 ग्रॅम. 800 ग्रॅम. अच्छा एवढं तूप निघालेलं आहे आणि वास सुद्धा छान येतोय. थांबून हा डबा मी कपाटामध्ये ठेवून देते. तू वास का घेतला? वासावून कळतं ना तुपाची क्वालिटी. मग देवाला नैवेद्य दाखवताना आता उष्टा दाखवणार का? हे तूप नाही, हे आपण खाऊया. हा ठीक आहे. चला तर आता मी टेरेस वरती चाललेली आहे. वरून आल्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक करणार आहे. पोहोचली आहे टेरेस वरती. सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात अगोदर. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. सकाळचे 8:15 वाजलेले आहेत आता. मी असं वाटतं की 9-10 वाजलेले आहेत. सूर्यनारायण एवढे वरती आलेले आहेत आणि खूप जास्त ऊन लागत आहे. उद्यापासून मला वाटतं लवकर यावं लागेल 7:30 वाजताच. आता जास्त व्यायाम नाही करणार, प्राणायाम करणार आहे फक्त आणि त्याच्यानंतर घरी जाते. चला तर आता घरी चाललेली आहे. खूप वेळ झाला. वा वा मी घरी आल्यानंतरचं दृश्य बघा किती सुंदर दृश्य आहे. मना सकाळ सकाळी झाडू मारत आहे. मी आता उरलेला स्वयंपाक बनवत आहे. चवळीची भाजी बनवत आहे आणि त्यानंतर चपात्या बनवणार आहे. आज बऱ्याच दिवसातून आम्ही एकत्र जेवण करत आहे. फक्त दाबून नाहीये. म्हणलं माझा स्वयंपाक झालेला आहे. आज भाकरी नाही बनवली मी. म्हणलं चपाती खाते गरम गरम. येलो बेटा तुम्हारे लिए. मी आज भाजीमध्ये वाटाण्याची चटणी बनवली आहे आणि चवळीची भाजी, चपाती, सॅलड आहे आणि लाडू कोणाचे काल आणलेले आहेत मोतीचूर लाडू. नाही देऊ का बा तुला? ताक पिणार आहेस? ताक पिणार आहे? अच्छा ठीक आहे ताक पिले तू. तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. सकाळी जेवण करायला खूप आवडतं मला. तरी 9च्या आत जेवण केलं पाहिजे, चांगलं असतं शरीरासाठी. ब्रह्मारसं विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं धात्वाग्रागत वन्नदोषवण लिप्यते. 2019 ला लागला मला. फोंडेजी डब्बा घ्या. आमचंही स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. आज सकाळ जेवण केलं ना छान वाटतं. मी संध्याकाळी पण लवकर भूक लागते. आता घेते उरकून पटपट सगळी कामं. मी आणि मना आता ताकाची मजा घेत आहोत. ओ माय गॉड. आणि उद्या सकाळी तुला उत्तापे डोसे खायला मिळणार आहे. त्याच्यासाठी मी इथं तांदूळ डाळ भिजत ठेवलेली आहे. देखो. आणि संध्याकाळी पनीर सुद्धा खायला मिळणार आहे. पनीर सुद्धा बनवायला अरे बापरे आज तो पार्टी है. आज उठल्यापासून कामं केलेली आहेत. आज तो पार्टी है पार्टी. ले लो बेटा. द्या तू मी. भारी नाच पिले. आज कितवा पेपर आहे बाळा? संपले.
लास्ट पेपर. ओके. चला आता बघते पनीर तयार झालं आहे का. वा पनीर तर तयार झालेलं आहे. आता एका वाटीमध्ये सोडून ठेवते आणि नंतर मग फ्रीज मध्ये वाटी ठेवून देते. वा वा ताजं ताजं होममेड पनीर तयार आहे. याला आता फ्रीज मध्ये ठेवून देते. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी याची भाजी बनवते. मी आता चिकू धुवून ठेवत आहे. चिरंजीव आल्यानंतर खातील. हे शेतकऱ्यांकडून आणलेले चिकू आहेत. दादू आलेला आहे. अरे का फेकत असतोस तुला. आता 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 आल्याला एक फटकाच खातो तू. आता बघ तू आल्याला सॉफ्ट बाथरूम टाकावं धुवायला. टोपी व्यवस्थित ठेवावी. प्रेझेंटेशन कसं होतं. काय प्रेझेंटेशन. अच्छा नाही काय 4 दिवस लागलेलं. चांगलं होतं. माझं चांगलंच मॉडेल बनलेला. अच्छी बात है. बनलं नव्हतं. छान छान छान. गुड गुड. ऐसी पढ़ाई किया कर. आता लॅपटॉप व्यवस्थित काढून ठेव. दादू हे खा चिकू खाले. ये ले. सायंकाळचे 5 वाजले आहेत आता आणि मला आणखी नाही यायला. त्याचे आज 2 पेपर आहेत त्याच्यामुळे कदाचित तो उशीर येईल. चला आता मला भूक लागलेली आहे. मी चिकू खाते. आता मी ब्लिंकिटवरून पार्सल मागवलेलं आहे. फक्त 10 मिनिटात आलेलं आहे पार्सल. म्हणजे किती काळ बदललाय बघा. दुकानात जायची झंझट नाही काय नाही. पण हे किराणा मालाशी रिलेटेड पार्सल नाही आहे. हे थोडंसं वेगळं पार्सल आहे. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आता आणि मला आणखी नाही आला. मग मी त्याला आता फोन लावलेला तर म्हणाला मी आई सांगलीमध्येच आहे आणि मित्राच्या रूमवरती आहे. मला संध्याकाळचं आजचं जेवण नको म्हणून. म्हणलं का बाळा. तर म्हटलं आज आम्ही कुठला तर पदार्थ बनवणार आहे रूमवरती आणि तोच खाणार आहे. माझं जेवण नको म्हणून. म्हणलं ठीक आहे मला बरंच झालं. तर आता संध्याकाळचं स्वयंपाकाचं मला काही टेन्शन नाही. 2-3 भाकरी बनेल आणि दोडक्याची भाजी पनीरची भाजी तर सकाळी बनेल. आता सकाळी मला उत्तापे डोसे पण बनवायचे आहेत. आता बघू आता उद्याचं नियोजन उद्याच. इथं मी माझ्यासाठी गुळाचा चहा बनवलेला आहे. छान उकळलेला आहे. आता शोधून घेते कापामध्ये. खूप छान झालेला आहे चहा. याच्यामध्ये मी 2 विलायची कुटून टाकलेला आहेत. त्याचा फ्लेवर होतोय. सायंकाळी 7 वाजलेले आहेत आता आणि दादू सायंकाळची पूजा करत आहे. खूप चवदार आहे भाकरवडी. जगात भारी का. मी आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवत आहे आणि संध्याकाळच्या भाजीसाठी मी बनवत आहे दोडक्याची भाजी. चपात्या भरपूर शिल्लक आहेत. जवळजवळ 4 चपात्या शिल्लक आहेत. तू किती खाणार दादू. 4 चपात्या शिल्लक आहेत सकाळची. भाकरी डाएट वर आहे मी. तू मिक्स तांदळाच्या पिठापासून बनवलेली भाकरी खा. काही चालेल. मला पण सकाळी खायची इच्छा नाही. तशी मला चपाती नाही आवडत. बघ तू यासाठी भाकरी माझ्यासाठी भाकरी बनवते. झाला स्वयंपाक. मला तर जेवण अच्छा मी एक रॉक्स मध्ये नवीन 2 कुठे चाललास तू. आता किती निघाला लढता. काय झालं तू. हाय राम. आला तू कर देख तू चेक. कुठे गेला सांग. का काय तू खाना तयार आहे का. मी थोडी जेवणार आहे. मग काय झालं कधी येणार मग. 10 वाजता. बापरे 10 वाजता नंतर आता 11 वाजता येणार आहे. भाकरवडी खातो काय पुन्हा एकदा. देखेंगे चोर को. अरे चोर कहीं का फिर से भाकरवडी पे जा रहे. खाले बेटा. मागाशी एक खाल्ली आता एक का 2 पुन्हा एकदा. अरे मला दिसत होते की क्षणात गायब करतो तू. ठीक आहे आने के बाद खा लेना खाना. रोज लवकर ये. आता आगमन झालेलं आहे फोनजींचं. फोनजी किती उशीर हो. 9:30 वाजले. मी जेवण करण्यासाठी वाट बघते. 1 तास लागतो तुम्हाला सांगवीतून घरी यायला. नाही मग कोण भेटलं. खाली देतो. तुम्हाला माझी जरा सुद्धा काळजी वाटत नाही का. तर म्हणता की जेवण करण्यासाठी थांबत नाही. तुमचं जेवण कधी झालं. आणि थांबले तर उशीर येतो. आम्ही नाही जेवण केलं अजून. तुमच्यासाठी वाट बघत थांबले. काय म्हणते. हा सॉरी कारण मी आलो सोसायटीचं पाणी नाही आलं ना. बोरचं जे आहे ना फुटबॉल खराब झाला. कुठली सोसायटी. आपल्या सोसायटी इथलं पाणी तर आहे. दाखव. आता गेलं असेल. मी भांडी वगैरे घासली की छोटा साफ केली. पाणी टाकी भरू नये कारण फुटबॉल खराब झालं पाणी उचलच नाही.
चलो खाना खायला. जेवण नाही होतं? नाही जेवण केलं, कोणच नाहीये घरामध्ये. Sorry, मी sorry. एकटीला जेवणाचा मूड नव्हता माझा. ही बटणं का चालू दिल्यात? मी नाही चालू केली. हे बघा इथं पण लाईट, इथं पण लाईट. दोन्ही मी नाही चालू केली. पंडितजी चिरंजीवाला विचारा, जाडूला विचारा तुम्ही. वही चालू रखताय. पोरं लहान आहे, तू मोठी आहे ना. मी काय काय बघू पंडितजी. एक तो आप लेट आए हो खाना खाने के लिए, मला भूक लागून गेली आणि फिर से अभी चिडचिड चिडचिड कर रहे हो. लवकर ये जेवण करायला. चक्क 9:30 वाजता आज आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. ते फोंडेजी त्यांची वाट बघत बसले मी. तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. हे आहे फोंडेजींचं ताट. बघा किती भरलेलं ताट आहे. खा लो आप. तुला काय कमी केलं? घे की तू पण. मला लाडू नाही चालत, बेसनचा आहे. अरे थोडा तर खा. हा मी खात आहे भाकरी आणि दोडक्याची भाजी. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आमचं. आणि मी आता सकाळी भिजत ठेवलेले तांदूळ आणि डाळ वाटत आहे. सकाळी मी याच्यापासून डोसे आणि उत्तापे बनवणार आहे. या पिठापासून इडली पण बनवतात, पण मी डोसे आणि उत्तापेच बनवणार आहे. याच्यामध्ये मी 5 वाजता मेथी दाणे टाकलेले, ते पण चांगले भिजलेले आहेत. दहा वाजून गेलेले आहेत तरी चिरंजीव आणखी नाही आले. दोघंही, मनाही नाही आणि दादूही नाही. बघा पीठ किती छान बारीक वाटलं गेलेलं आहे. सगळं पीठ वाटून झाल्यानंतर असं छान हाताने मोकळं करून घ्यायचं असतं, जेणेकरून आपल्या इडल्या किंवा उत्तापे डोसे छान फुगत असतात. मी अजिबात सोडा, खायचा सोडा, बेकिंग पावडर वगैरे अजिबात नाही वापरत. तरी पण माझ्या इडल्या म्हणा उत्तापे खूप छान फुगतात, कारण मी असं छानसं पीठ मोकळं करून घेत असते. मी याच्यामध्ये मीठ नाही टाकणार, जेव्हा बनवायचंय तेव्हाच टाकायचे मीठ. चला आता सकाळच्या नाश्त्याची तर तयारी झालेली आहे माझी. व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.